आफ्रिकन फ्लावर हेक्झागोन कसा विणायचा ते आपण या व्हिडिओत बघूया. त्यासाठी ते मी 4 रंगाचे वूल घेतलेले आहेत आणि 4 mm चा क्रोशे हुक घेतलेला आहे. सगळ्यात पहिल्या आधी आपल्याला पांढऱ्या रंगाचा धागा मी घेतला आहे. त्यानंतर मॅजिक सर्कल बनवून घ्यायचा आहे. मॅजिक सर्कल बनवून घेतल्यानंतर आता आपल्याला या मॅजिक सर्कल मध्येच डबल क्रोशेट्स बनवायचे आहेत. सगळ्यात पहिल्या आधी आपल्याला 2 डबल क्रोशेट बनवायचे आहेत या मॅजिक सर्कल मध्ये. हा एक डबल क्रोशेट झाला. आता अजून एक डबल क्रोशेट बनवायचा आहे. त्यानंतर एक चेन घ्यायची आहे आणि पुन्हा अजून 2 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. अशा प्रकारे हे सेम आपल्याला टोटल 6 वेळा बनवायचं आहे. आता इथे मी 2 वेळा बनवलं आहे. अजून 4 वेळा तुम्हाला रिपीट करायचं आहे. टोटल 12 डबल क्रोशेट्स असतील. त्यानंतर आता जो पहिला डबल क्रोशेट होता तिथे आपल्याला स्लिप स्टिचने जॉईन करून घ्यायचा आहे. जॉईन केल्यानंतर हा धागा कट करून घ्यायचा आहे. नॉट टाकायचा आहे आणि हा धागा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला आवडतील त्या रंगाचे तुम्ही धागे घेऊ शकता. मी इथे हा कॉटन यार्न यूज केलेला आहे ह्यासाठी. त्यानंतर हा जो चेन 1 चा जो स्पेस होता त्यामध्ये आता मी हा दुसरा धागा जॉईन करून घेते आहे. अशा प्रकारे. त्यानंतर या सेम चेन 1 स्पेस मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट्स बनवायचे आहेत. 1 2 त्यानंतर एक चेन घ्यायची आहे आणि पुन्हा त्याच स्पेस मध्ये अजून 2 डबल क्रोशेट्स बनवायचे आहेत. 1 आणि 2. त्यानंतर पुन्हा आता नेक्स्ट चेन 1 स्पेस जो आहे त्यामध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट, एक चेन, 2 डबल क्रोशेट हा सेम पॅटर्न पूर्ण कंटिन्यू करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर या सगळ्या चेन 1 स्पेस मध्ये मी बनवून घेतलेला आहे आणि जो फर्स्ट डबल क्रोशेट आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिचने जॉईन करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा आता हा जो 2 डबल क्रोशेटच्या मधला स्पेस आहे तिथे आपल्याला जायचं आहे. त्यामुळे स्लिप स्टिचने आपण 2 स्लिप स्टिच घ्यायचे आहेत आणि त्या स्पेस पर्यंत पोचायचं आहे. त्यानंतर आता या सेम स्पेस मध्ये आपल्याला टोटल 7 डबल क्रोशेट्स बनवायचे आहेत. टोटल 7 डबल क्रोशेट्स आपल्याला या सेम स्पेस मध्ये बनवायचे आहेत. दोन 3 4 5 6 आणि 7. अशा प्रकारे 7 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे त्या सेम स्पेस मध्ये. त्यानंतर पुन्हा डायरेक्ट नेक्स्ट स्पेस मध्ये आपल्याला पुन्हा 7 डबल क्रोशेट बनवायचे आहे. असं पूर्ण आपल्याला शेवटपर्यंत कंप्लीट करून घ्यायचं आहे. शेवटपर्यंत कंप्लीट करून घेतल्यावर पुन्हा जो पहिला डबल क्रोशेट होता तिथे आपल्याला स्लिप स्टिचने जॉईन करून घ्यायचा आहे आणि हा धागा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे हा ब्लॅक कलरचा धागा जॉईन करून घेतला आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे प्रत्येक ह्या डबल क्रोशेटच्या वरती एक एक सिंगल क्रोशेट विणायचा आहे. आता हे 7 डबल क्रोशेट आहेत. 7 डबल क्रोशेटच्या वरती एक एक सिंगल क्रोशेट विणून घ्यायचा आहे. या सिंगल क्रोशेटने आपण या फ्लावरला बॉर्डर करून घेणार आहोत.
इतकं केल्यानंतर आता हा जो मोठा स्पेस आहे, तर यामध्ये आपल्याला इथे खालचा जो स्पेस आहे तिथे आपल्याला हुक टाकून पूर्ण धागा वरपर्यंत घेऊन सिंगल क्रोशेट बनवायचा आहे. अशा प्रकारे हाच सेम पॅटर्न आता तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत कंटिन्यू करून घ्यायचा आहे. इथे मी आता हा ब्लॅक कलरचा धागा कट करून घेतला आहे आणि इथे आता दुसऱ्या रंगाचा धागा जॉईन करणार आहे. आता जे आपण 7 सिंगल क्रोशेट घेतले होते त्यातला जो चौथा सिंगल क्रोशेट आहे त्यामध्ये आपल्याला हा धागा जॉईन करून घ्यायचा आहे. हा बघा. आणि त्या सेम सिंगल क्रोशेट मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट्स बनवायचे आहेत. एक 2 डबल क्रोशेट, हा दुसरा झाला. त्यानंतर एक चेन घ्यायची आहे आणि पुन्हा त्याच स्पेस मध्ये अजून 2 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आता पुन्हा याच्या पुढे इथपासून ते आपल्याला प्रत्येक सिंगल क्रोशेटच्या वरती एक एक डबल क्रोशेट विणायचा आहे. आपल्याला याला हेक्सागॉनचा शेप द्यायचा आहे, त्यासाठी हा राऊंड महत्वाचा आहे शेवटचा. जेव्हा हा शेवटचा राऊंड कंप्लीट होईल तेव्हा तुमचं हे परफेक्ट असे एक हेक्सागॉन शेप मध्ये दिसून येणार आहे. आता इथे मी डबल क्रोशेट बनवते आहे प्रत्येक सिंगल क्रोशेटच्या वरती. आता ह्या पेटल वरती हा पहिला डबल क्रोशेट झाला. त्यानंतर हा दुसरा डबल क्रोशेट, त्यानंतर आता इथे आपल्याला पुन्हा 2 डबल क्रोशेट, एक चेन, 2 डबल क्रोशेट असं बनवून घ्यायचं आहे. 2 डबल क्रोशेट, एक चेन, 2 डबल क्रोशेट. त्यानंतर पुन्हा आता हाच सेम पॅटर्न एंड पर्यंत कंप्लीट करून घ्यायचा आहे. कंप्लीट झाल्यानंतर तुमचा हेक्सागॉन हा असा दिसणार आहे.